आपल्या सर्वांना नमस्कार। भारत विकास परिषद ही संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण या 5 तत्वावर काम करत असते आणि 1963 साली या संस्थेची स्थापना झाली आहे। ज्या काही इतर काळामध्ये काही प्रॉब्लेम झाले होते भारताला, त्यामुळे श्रीमंत वर्गाचा अभाव झाला आणि त्या श्रीमंत वर्गातून या संस्थेची निर्मिती झाली। आज ऑल ओव्हर इंडियामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये या संस्थेचं काम चालतं। या संस्थेचे बरेचसे दवाखाने आहेत, कॅन्सर हॉस्पिटल आहे पुण्याला, दिल्लीला पण आहे आणि अपंगांसाठी ही संस्था जास्तीत जास्त मदत करत असते। अशा त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून समूहगान स्पर्धा आणि भारत को जानो, गुरुवंदन, छात्र अभिनंदन हे या संस्थेचे मुख्य तत्व आहे। आणि मुलांच्या दृष्टिकोनातून मुलांच्या सांस्कृतिक संस्कार या दृष्टिकोनातून या 3 गोष्टी कंपल्सरी केल्या जातात। त्यातलं आपल्या नागपूरला भारत को जानो ही कॉम्पिटिशन आहे आणि ही प्रत्येक शाखेने घेतलं जाते आणि शाखेतून मग विदर्भ प्रांतातून होते, प्रांतानंतर मग रिजनल मध्ये होते आणि रिजनल मधून निवडून आले की नॅशनल लेवलवर होते। अशा या 4 टप्प्यामध्ये हे कॉम्पिटिशन होत असते। त्यातला आमचा तिसरा टप्पा, तर ती अनायास योगायोगाने नागपूरला मिळाली हे आमचं सौभाग्य की रिजनलची कॉम्पिटिशन नागपूरला मिळाली हे खरोखर आमचं भाग्य आहे। तेव्हा दिनांक 15 ते 16ला आहे, 15ला त्यांचं आगमन होईल संध्याकाळी मुलांचं आणि त्यांच्यासोबत त्यांचे अधिकारी, एक शिक्षक, अशा प्रत्येक 11 राज्यातून हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी येतील आणि त्यानंतर ही कॉम्पिटिशन कशा करता आहे, काय आहे ते सीमा मुंशी आपल्याला सांगतील। परिचित है, भारत विकास परिषद संस्कार के माध्यम में बहुत अच्छा काम कर रहा है। उसका एक पायलट प्रोजेक्ट जिसे बोल सकते हैं वो है भारत को जानो कॉम्पिटिशन। इस साल ये कॉम्पिटिशन को 25 वर्ष पूर्ण हो चुके हैं और हम लोगों के लिए ये सौभाग्य की बात है कि ये 25वीं सालगिरह हम नागपुर में मनाने जा रहे हैं। यहाँ पे वेस्ट रीजन की स्पर्धा होने जा रही है जिसमें 10 प्रांत के विद्यार्थी सहभागी होंगे। जो प्रांत यहाँ पे सहभागी होंगे उनके नाम है गुजरात, सौराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, गोवा, मुंबई, कोकण, देवगिरी और कच्छ। 40 जो बच्चे जूनियर के और 40 बच्चे सीनियर के, इनके लिए ये कंपटीशन डिजिटल स्वरूप में होगी और ये कंपटीशन के बाद में जो उसके विजेता होंगे वो राष्ट्रीय लेवल की कंपटीशन को पश्चिम क्षेत्र के लिए रिप्रेजेंट करेंगे। ये स्पर्धा में भारत के अपने जो ऐतिहासिक और सांस्कृतिक धरोहर है उसके साथ साथ विज्ञान और ऐसे सभी चीज़ों के ऊपर प्रकाश डालने के लिए भारत विकास परिषद एक पुस्तक प्रकाशित करता है जिसकी निर्मिती हर साल होती है। ये पुस्तक के माध्यम से बच्चों को सारे विषयों का ज्ञान मिले और करंट अफेयर्स भी उसमें ऐड करके ये कंपटीशन बहुत रोचक स्वरूप से होती है। और रीजनल लेवल ये जैसे कि सर ने बताया तीसरा टप्पा है जिसमें हम भारत के बारे में बहुत कुछ इन स्पर्धाओं के माध्यम से जानते हैं और बच्चों को संस्कारित करने का एक बहुत अच्छा प्रयास करते हैं। ये प्रतियोगिता के जो राउंड्स है उसके नाम से आपको पता चलेगा कि हम भारत के बारे में किन विषयों में किस तरह से जानते हैं। उसके लिए मैं आशा देती हूँ। विकास परिषद विदर्भ प्रांत महासचिव। भारत विकास परिषदेचा पहिल्यापासूनच म्हणजे ओरिजिनच असं झालेलं आहे की संस्कारित भारत स्थापन करायचं आणि त्या संस्कारित भारत यामध्ये आपला हा पहिला टप्पा असतो भारत को जानो, म्हणजे आपला जो इतिहास काही दृष्ट्या भरकटलेला आहे त्या भरकटलेल्या इतिहासाला योग्य वळण द्यावं हा आमचा खूप हेतू आहे। त्यामुळे भारतातल्या घडामोडी, रामायण, महाभारत, संत, सायन्स, फक्त जे भारतात जे झालेल्या घडामोडी झाल्या, स्पोर्ट्स, अवॉर्ड्स या संदर्भात पूर्ण एक पुस्तक मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण मुलांना देतो आणि त्यानुसार आपण भारत को जानो घेतो। ही भारत को जानो जी प्रश्नमंजुषा आहे ही शाखा स्तरावर होऊन गेलेली आहे, प्रांत स्तरावर देखील होऊन गेलेली आहे। आता आपण क्षेत्रीय स्तरावर ही
भारत को जानो प्रश्न मंजुषा घेत आहोत. अग्रसेन भवन, रविनगर चौक, अमरावती रोड, नागपूर इथे 16 तारखेला. तर याचं मी तुम्हाला कसे राऊंड्स घेतल्या जातील एक सांगते येईल, त्यामुळे तुम्हाला क्लिअर आयडिया येईल की आपण हे का म्हणतोय की फक्त भारत. याचा पहिला राऊंड असणार आहे भारत दर्शन. भारत दर्शन मध्ये धर्म, संस्कृती, रामायण, महाभारत आणि धार्मिक स्थळ, इतिहास, भूगोल, आर्थिक विकास आणि राजनीती याबद्दल पहिला राऊंड होणार आहे. दुसरा राऊंड असणार आहे अतुल्य भारत, जिथे पुरस्कार, सन्मान, साहित्य, कला आणि संस्कृती, खेळ याबद्दल प्रश्न विचारले जातील. तिसरा राऊंड आहे नवनीत भारत. या नवनीत भारत हा ओव्हरऑल सगळ्या विषयांवर असणार आहे. हा बजर राऊंड असणार आहे, त्याच्यामुळे मुलांना पटकन उत्तर आलं पाहिजे. आणि हा बजर पण मिली सेकंदाचा असणार आहे की जर तुम्ही एक बजर दाबताय आणि दुसरा दाबताय की किती फ्रॅक्शन ऑफ सेकंदचा फरक आहे ते सुद्धा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये असणार आहे. चौथा राऊंड आहे विज्ञान की उडान आणि पाचवा राऊंड आहे ज्ञान का पंच. ज्ञान का पंच म्हणजे ऑड मॅन आउट असा राऊंड आहे. सहावा राऊंड आहे हिंट राऊंड, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या इमेजेस दिले जातील आणि त्या इमेजेस मुलांना ओळखायच्या आहेत. पहिल्या मोमेंटमध्ये जर इमेजेस नाही ओळखल्या तर पहिला हिंट दिला जाईल. त्या हिंटमध्ये पण जर नाही ओळखलं तर दुसरा हिंट दिले जाईल आणि हिंट वापरता वापरता मार्क्स त्याचे मायनस होत जातील. तर अशा प्रकारचा हा हिंट राऊंड आहे. आणि सातवा राऊंड आहे हा ऑडिओ व्हिडिओ राऊंड आहे, ज्याच्यामध्ये काही टेप्स चालवले जातील, काही भाषणं मोठ्या मोठ्या व्यक्तींचे ते ओळखायच्या त्या संदर्भात प्रश्न विचारले जातील. आणि आठवा हा रॅपिड फायर राऊंड आहे, ज्याच्यामध्ये 30 सेकंदामध्ये मुलांना 6 प्रश्न विचारले जातील. तर असं हे भारत को जानो प्रश्नमंजुषेचं स्वरूप असणार आहे.